नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के MSR बाय दर्शनामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता पाहूया रेसिपीची मेथड. सर्वात आधी पॅनमध्ये साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये चिरलेले टोमॅटो घालायचा आणि तो देखील आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे. आणि त्यावर 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्यायचं, जेणेकरून टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट आणि मेल्ट होतो आणि आपली रेसिपी पटकन तयार होते. तर इथे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतला पाहिजे. जर टोमॅटो नीट मेल्ट झाला नसेल तर ग्रेव्हीचं टेक्स्चर तितकं स्मूथ येत नाही. आणि हा मंडळी, अंडा लबाबदार ही नॉर्थ इंडियन स्टाईल करी आहे. साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये ही खूप क्रीमी आणि रिच ग्रेव्ही बनवली जाते. पण आज इथे आपण घरच्या घरी खूप सिंपल आणि फ्लेवरफुल पद्धतीने बनवणार आहोत आणि तिला हलकासा मालवणी टच देणार आहोत. मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुम्हाला अंड्याची कोणती रेसिपी जास्त आवडते? अंडा करी, बुर्जी की ऑमलेट? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे आपला टोमॅटो छान मेल्ट झालेला आहे. यामध्ये आता आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट घालायची आहे आणि ती छान परतवून घ्यायची आहे. हे मिक्सचर चांगलं परतलं की त्याचा रॉ फ्लेवर पूर्णपणे निघून जातो. आता ह्यामध्ये मालवणी मसाला, काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला आणि मालवणी भाजलेलं वाटप घालायचं. हे सगळं घातल्यानंतर मिक्सर छान परतवून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं की ग्रेव्हीला खूप सुंदर कलर येतो आणि सगळे फ्लेवर्स छान एन्हान्स होतात. त्यामुळे रेसिपीची चव अजून लबाबदार लागते. हे छान असं परतवून घ्यायचं आहे. मसाले नेहमी मीडियम फ्लेमवर परतले पाहिजे. खूप हाय फ्लेमवर असेल तर मसाले जळतात आणि ग्रेव्हीला कडूपणा येऊ शकतो. आता मी इथे सगळे मसाले छान परतत आहे. जेव्हा मसाल्यातून तेल सुटायला लागलं तेव्हा समजायचं की आपले मसाले परफेक्टली कुक झाले आहेत. मालवणी भाजलेले वाटप घातल्यामुळे या करीला खूप छान आणि रंग येणार आहे आणि अगदी ऑथेंटिक फ्लेवर येणार आहे. आता मी यामध्ये पाणी घालत आहे. तुम्ही ग्रेव्ही किती थिक किंवा थिन हवी त्यानुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. जर भाकरीसोबत खायची असेल तर ग्रेव्ही थोडी थिक ठेवली तर खूप छान लागते. पाणी घातल्यानंतर मसाला आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची, त्यामुळे मसाल्याचे फ्लेवर्स ग्रेव्हीमध्ये इव्हनली पसरतात. आता ग्रेव्हीला एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आली की सगळे फ्लेवर्स एकमेकांमध्ये छान मिसळतात आणि करीची टेस्ट अजूनच खूप छान फुलून येते. या रेसिपीमध्ये मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे, त्यामुळे ग्रेव्हीला खूप छान रंग येतो आणि ती खूप तिखट नसते. इथे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला एकदा उकळी आली की त्यामध्ये आपल्याला अंडी जी आहेत ती फोडून घालायची आहे. इथे मी अख्खी उकळलेली अंडी वापरत नाही आहे, तर ग्रेव्हीमध्ये अंडी फोडून घालणार आहे. कारण अख्खी अंडी घातली तर मसाला आतपर्यंत मुरत नाही. पण अंडी फोडून घातली तर एक व्हाईट आणि एक योक सोबत छान शिजतात आणि सगळे फ्लेवर्स छान झपझप होतात. अंडी घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजू द्यायचं. त्यानंतर झाकण काढलं की आपल्याला हलक्या हाताने अंडी जी आहेत ही पलटवून घ्यायची आणि बस, मग काय, आपली झणझणीत अंडा लबाबदार करी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत सर्व करू शकता. खूप झटपट आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने जर अंडा करी बनवली ना तर नक्कीच तुम्ही बोटं चाटत राहाल. इट इज दॅट डिलिशियस अँड फुल ऑफ फ्लेवर्स. मंडळी, माझ्या रेसिपी घरी ट्राय केल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुमचा फीडबॅक वाचून मला अजून नवीन आणि युनिक रेसिपी बनवण्याची इन्स्पिरेशन मिळते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.